राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे। मंत्रिमंडळामध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून घ्या। कापसाचे दर पडण्यास शासन जबाबदार असणार, उच्च न्यायालयाचा निर्णय। कापूस खरेदी केंद्राबाबत ठोस धोरणाचा अभाव। गुणवत्ता निकषावरती मालाला मिळणार दर, केळी उत्पादक शेतकरी संघाच्या मागणीला आले यश। कर्मचाऱ्यांना मिळणार एनपीएस प्रमाणे कर लाभ, एकीकृत पेन्शन योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय घेण्यात आला। बार्शी टाकळी जिल्ह्यातील पहिलं विषमुक्त मॉडेल व्हिलेज चलका, कृषी सहाय्यक बजर यांचा प्रयोग, विक्रमी उत्पादन देणाऱ्या गावांचा डंका। भूखंड घोटाळा, एक अधिकारी निलंबित करण्यात आलेला असून 8 जणांची चौकशी करण्यात आली। मालेगाव येथील प्रकार, दोघा स्टॅम्प वेंडरवर सुद्धा फौजदारी कारवाई करण्यात आली। विरोध करणारा शेतकरी होतो गायब, कंपनी गुंडांचा उच्चास सुरू। पवनचक्की कंपन्यांकडून धाराशिवमध्ये फसवणूक। मदतीपासून संत्रा उत्पादक वंचित, कृषी राज्यमंत्री म्हणाले प्रचलित पद्धतीने मदत देऊ। लाडकी बहीणचे पोर्टल बंद झाल्यामुळे नव्या बहिणींची नोंदणी ठप्प झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही आपली बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात? तुमच्या जिल्ह्याचे नाव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची बातमी सुद्धा कव्हर करू। किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता। महाराष्ट्रातील शेतकरी आहे देशामध्ये सर्वाधिक कर्जबाजारी। देशभरातील बळीराजावरती तब्बल 12,19,516 कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे। कर्जमाफीचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही, अर्थमंत्री सीतारामन म्हणाले। वर्षभरानंतर अतिवृष्टीग्रस्तांना मिळाली 79,48,00,00,000 रुपयांची मदत। अकोला जिल्ह्यामध्ये भरपाई मिळण्याची प्रक्रिया सुरू झालेली असून 57,371 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे झाले होते मोठे नुकसान। टाकळी बुद्रुक शिवारामध्ये हरण रानडुकरांचा धुमाकूळ, पिकांचे झाले मोठे नुकसान। रात्रभर शेतामध्ये जागरण करून पिकांची करावी लागते पाठराखण। शेतकऱ्यांनी पाणी दिले, सरकारने मोबदला थकवला। देऊळगाव राजा तालुक्यामध्ये 1 कोटीची रक्कम प्रलंबित। शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीचा स्वीकार करावा, बुलढाणा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आव्हान। एकात्मिक फलोत्पादन अभियानांतर्गत 33.50 लाखांच्या वार्षिक कृती आराखड्यास मंजुरी देण्यात आली। औषधी वनस्पती लागवडीसाठी 1.5 लाखांपर्यंत अनुदान मिळणार। खरीप हंगामामध्ये चिखली जिल्ह्यातील 81% शेतकरी पीक कर्जापासून वंचित आहे। एकूण उद्दिष्टाच्या केवळ 31% पीक कर्ज वाटप करण्यात आलेले असून शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे। भारतीय स्टेट बँकेकडून पीक कर्जाला विलंब, पिंपळगाव राजा परिसरातील शेतकरी सापडले अडचणीमध्ये। भाव नसला तरी सुद्धा सोयाबीनलाच मिळते शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंती। जळगाव जामोद तालुक्यामध्ये 98% पेरण्या पूर्ण झालेल्या असून ज्वारीचा पेरा घटलेला आहे। आतापर्यंत सरासरी 160 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। पीक विमा काढण्यासाठी 31 जुलैची अंतिम मुदत देण्यात आलेली असून खरीप हंगामासाठी ही योजना आहे। वेळेमध्ये अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे। महावितरणाच्या वॉलेटमुळे वीज बिल भरणा सोपा झाला। ग्राहकांना प्रत्येक बिल भरण्यावरती उत्पन्नाची संधी। ग्रामीण भागातील वीज ग्राहकांसाठी सेवा फायदेशीर। आपले सरकारमधून दाखले मिळेना, ग्रामस्थांची पंचायत। वाशिम जिल्ह्यातील निम्म्यास केंद्राच्या आयडी कार्यान्वित, केंद्र चालकांना करावा लागतोय रोषाचा सामना। नुकसान भरपाई शासकीय लाभ व्हावा, मग फार्मर आयडी काढा, कृषी विभागाचे आव्हान। शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य। नाशिक जिल्ह्यामध्ये धरणाचा साठा 50शी पार, जायकवाडीसाठी 14 टीएमसी पाणी। व्यावसायिक सुशील कडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले। आज मुंबईतील विजयोत्सव मेळाव्यामध्ये ठाकरे बंधू एकत्र येणार। जय गुजरातच्या नाऱ्याने आरोप प्रत्यारोपाच्या फेरी होणार। मराठीवरून राजकीय रणकंदन सुरू। आपत्तीपासून नुकसान टाळण्यासाठी प्रत्येक गावामध्ये हवामान केंद्र उभारणार, कृषी मंत्री कोकाटे म्हणाले। उजनी येथील 33 केव्ही वीज उपकेंद्राचे लोकार्पण करण्यात आले। मालेगाव तालुक्यामध्ये मका पिकावरती वाढला लष्करी अळीचा विळाखा, ढगाळ वातावरण, त्यामध्ये लष्करी अळींची चिंता। 3,260 हेक्टर जमिनी बनल्या नापीक, निफाड तालुक्यांचे शेतकरी सापडले संकटामध्ये। पिकांचे उत्पादन घटले, जमीन असून सुद्धा नसल्यासारखी झाली, वेळीच उपाययोजना करण्याची गरज। उबरे प्रति किलो 400 रुपये, किरकोळ बाजारामध्ये दुपटीने दरवाढ झाली। दारणा धरणातून 5,162 क्युसेक पाण्याचा विक्रमी विसर्ग, मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। पाणी वाटपात सुद्धा श्रीमंताचा थाट, गरिबाच्या घरी काटकसरीची वाट। गंगापूर धरणामध्ये पुरेसा साठा असताना सुद्धा कमी दाबाने पुरवठा होतो, सिडको इंदिरानगरमध्ये बसते झळ।
कलर कोडिंगच्या घोडामध्ये अडकली रेशनधारकांची ई-केवायसी, पुन्हा पहिले पाढे 55 यंत्राच्या अपडेशनचा सामान्यांना बसतोय फटका, धान्य दुकानदारांमध्ये संताप व्यक्त. त्यांच्या खांद्यावरील उतरवला झू, क्रांतिकारी शेतकरी संघटनेने दिली बैलजोडी. कोळपणीसाठी पैसे नसल्याने खांद्यावरती झू घेऊन शेती कसणारे हडतोळीचे 75 वर्षीय अल्पभूधारक शेतकरी अंबादास पवार यांना क्रांतिकारी शेतकरी संघटनेने शुक्रवारी बैलजोडी भेट दिली. त्यामुळे त्यांच्या खांद्यावरील झू उतरलाय. त्यामुळे त्यांचा आनंद आता गगनात मावेनासा झालेला आहे. तपासणी थांबली, शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे खते मिळणार तरी कसे? छत्रपती संभाजीनगरमध्ये ऐन हंगामामध्ये 669 बियाणे निरीक्षकांचे अधिकार काढले. राज्यामधील अभियंत्याची 462 पदे रिक्त असून अनेक कामे ढेपाळलेली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग तांत्रिक कर्मचारीच नसतील तर विकास कामे कशी करणार? महादेव मुंडे खून प्रकरणामध्ये बाळा बांगरचा पोलीस घेणार जबाब, वाल्मिक कराडवरती केले होते आरोप. ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या मागणीनंतर पोलीस सतर्क. शासकीय धान्याची विक्री केली तर पोलिसांमध्ये तक्रार देऊन होणार फौजदारी, काळा बाजार रोखण्यासाठी तहसील कार्यालयाने केली पथकाची स्थापना, तहसीलदारांनी दिला इशारा. नुकसानीचे पंचनामे केले, मदत कुठे आहे साहेब? क्रांतिकारी शेतकरी संघटना आता आंदोलन करणार. पावसाळी अधिवेशनामध्ये आमदारांनी फोडली शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा, सोयाबीन हळदीचा योग्य भाव देण्याची होते मागणी. दुबार तर झाली, आता तिबार पेरणीचे संकट. भोकरदन तालुक्यामध्ये पावसाचा फटका, 15% शेतकऱ्यांनी केली दुबार पेरणी, पावसाने उघडीप दिल्याने बळीराजा हैराण. नांदेड जिल्ह्यामध्ये 1162 लाडक्या लेकी लाभाच्या प्रतीक्षेमध्ये 5830 अर्ज प्राप्त झालेले असून केवळ 4000 लाभार्थ्यांना पहिला टप्पा वितरित करण्यात आला. किनवट परिसरामध्ये 467 गोठ्यांना मंजुरी देण्यात आली, पण कामाला आता मुहूर्तच मिळेना. शासनाने चालवली शेतकऱ्यांची थट्टा. विमा कंपनी बंद करून शेतकऱ्यांना अनुदान द्या, हदगाव परिसरातील शेतकऱ्यांची संतापजनक मागणी. हिमायतनगर परिसरामध्ये 90 शेतकऱ्यांची तक्रार, बोगस बियाणे उगवलेच नाही, नुकसान भरपाई देण्याची होते मागणी. कृषीच्या बियाणे वाटपाची चौकशी करा, तहसीलदार यांच्या मार्फत करण्यात आली मागणी. ऐन ऊसवाढीच्या काळामध्ये जाणवते युरिया टंचाई, पारगाव परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी सापडले अडचणीमध्ये. भूम परिसरामध्ये 82% पेरणी होऊन सुद्धा बळीराजा आहे चिंतेमध्ये, अडचणी वाढल्या. सोयाबीनसह कोवड्या पिकांवरती कीड रोगाचा प्रादुर्भाव. आवास योजनेअंतर्गत लाभार्थी नोंदणीपासून वंचित, लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायतमध्ये करावी लागते नोंदणी. शेतकऱ्यांच्या शासकीय ज्वारी खरेदीला ओटीपीचे ग्रहण, तिवसा तालुक्यातील 127 शेतकरी अद्याप सुद्धा नोंदणीपासून आहेत वंचित, क्लिष्ट तंत्रज्ञान दूर ठेवण्यासाठी होते मागणी. पूर्ण दिने गिळंकृत केला सिमेंटचा रस्ता, शेतकऱ्यांनी सुरू केली पायवाट, पिकांचे होते नुकसान, शासन प्रशासन देणार काय लक्ष? किटाडी शेत शिवारामध्ये धान रोवणीला प्रारंभ झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. बोनस मिळाला, खरेदी केंद्रावरती विकणाऱ्यालाच काय? शासनाने घोषित केलेला हेक्टरी 20,000 रुपयांचा बोनस 6 महिन्यानंतर आम्हाला मिळाला, पण ज्यांनी आधारभूत केंद्रामध्ये धान विकला नाही अशांना मात्र बोनस मिळालेला नाही. 2 हेक्टरपर्यंतच्या पात्र शेतकऱ्यांना द्यावा बोनस, शेतकरी बोनसपासून वंचित, अधिवेशनामध्ये आवाज उठवण्याची केली जाते मागणी. बल्लारपूर तालुक्याला यावर्षी जाणवणार युरिया खताचा तुटवडा, शासनाकडून केवळ 3595 गोणी उपलब्ध. रोजगारासाठी सुवर्ण संधी, विमुक्त जाती भटक्या जमातींसाठी कर्ज योजना. अनुदानातून तेलबिया प्रक्रिया युनिट उभारा, व्यवसायातून मालामाल व्हा, गोदाम उभारणीसाठी अनुदान मिळणार, कृषी विभागाची योजना, नव्या उद्योजकांना मिळेल चालना. गोंदिया जिल्ह्यामध्ये 42,000 शेतकऱ्यांना 302 कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरित, 58% पीक कर्जाचे वाटप झालेले असून 550 कोटी रुपयांचे उद्दिष्ट. हवामान विभागाचा पुन्हा ऑरेंज अलर्ट, यापूर्वी दिलेले अंदाज ठरले फोल, शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा. गोंदिया जिल्ह्यामध्ये 15,915 हेक्टर क्षेत्रामध्ये नर्सरी, संततधार पावसाने दिली साथ, शेताच्या कामांना आला आता वेग. रब्बी हंगामामधील धान खरेदीला मुदतवाढ देण्याची केली जाते मागणी, संजय पुरम यांची मागणी, छगन भुजबळ यांची घेतली भेट. नवीन वीज महसूल मंडळामध्ये हवामान यंत्राचा पत्ताच नाही, आदेशानंतर सुद्धा यंत्रणा निष्क्रिय ठरते, पीक विम्याचे दावे सुद्धा धोक्यात येण्याची शक्यता. जळगाव जिल्ह्यामध्ये 91% पाऊस, दमदार पावसासाठी आठवडाभराची प्रतीक्षा, पुढील काही दिवस दररोज तुरळक पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला. कापसाला भाव मिळेना, मक्याला दिली जाते पसंती, साक्री तालुक्यामध्ये यंदा कापसाचे क्षेत्र घटले.
जळगाव जिल्ह्यामध्ये 91% पाऊस झालेला असून दमदार पावसासाठी आठवडाभराची प्रतीक्षा होते. पुढील काही दिवस दररोज तुरळक पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. 6 जुलै रोजी मुसळधार पाऊस शक्य आहे. रंगी येथे सोयाबीन बियाण्याची उगवणच नाही, शेतकऱ्यांची कृषी विभागाकडे केली जाते तक्रार. शिष्यवृत्तीला आवश्यक असणारे दाखले मिळवताना विद्यार्थ्यांची होते दमछाक. सर्व्हर डाऊनमुळे मनस्ताप होतोय. अडवणुकीचा आणि मनस्तापाचा सामना. सरकारी कार्यालयाकडून दिरंगाई, दलालांचे फुटले पेव, कर्मचाऱ्यांकडून असंवेदनशील वागणूक होत असल्यामुळे पालकांकडून संताप व्यक्त. अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना रेशनवरील मोफत साडी. सांगा का बरं महिलांना नकोशी. पुणे जिल्ह्यातील 2 तालुक्यामध्ये सर्वाधिक 81.71% तर सर्वात कमी 3.50% वाटप हवेली तालुक्यामध्ये झाले आहे. मजुरीचे दर वाढले, बाजारभाव कमी, शेतकऱ्यांची चिंता वाढली. प्रत्येक हंगामामध्ये नवे संकट समोर. पुरुषांना 800 रुपये तर महिलांना 550 रुपये मिळते मजुरी. वसमत जिल्ह्यामध्ये उभारली जाणार 30 स्वयंचलित हवामान केंद्रे. पावसाची अचूक माहिती मिळणार. पीक विमा योजनांना होणार लाभ. घनसावंगी तालुक्यामध्ये सोयाबीन कोळपणीला आला वेग. पावसाने उघड दिल्यामुळे शेतकरी हवालदिल. सोयाबीन अनुभवातून मका लागवडीकडे ओढा. गेल्या वर्षी 1600 ते 2200 रुपये प्रति क्विंटल खाल्ला भाव. नांदेड जिल्ह्यामधील पीक विमा घोटाळा. आरोपींच्या अटकेसाठी पथके झाले रवाना. जालना जिल्ह्यामध्ये 34 शिवभोजन केंद्रांना मिळणार अनुदान. जालना जिल्ह्यासाठी 3,91,200 रुपयांची तरतूद करण्यात आली. कराड परिसरामध्ये 60% क्षेत्रावरती खरीपाची पेरणी झालेली असून जुलै उजडला तरी पेरण्या रखडलेल्याच. बोरगाव परिसरामध्ये शेतीकामे ठप्प झालेले असून पावसामुळे शेतामध्ये पाणी साचल्याने शेतकरी झाले हवालदिल. शेती कर्जाचा NPA कमी करण्यासाठी आज शेवटचा दिवस असून जिल्हा बँकेचा 28 जूनपर्यंत 72% वसूल झालेले आहे. कर्जमाफी होत नाही तर मी काय करू. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केली हतबलता. जिल्हा बँक सभेमध्ये शेतकरी झाले आक्रमक. पॉलिटेक्निकला यंदा अच्छे दिन. 100% असलेल्या 5, 90%हून अधिक गुण असलेल्या 9,557 विद्यार्थ्यांचा अर्ज दाखल. नेत्रसुगत रिंगणांनी वारकरी भक्तीमध्ये चिंब. बाजीराव विहीर माऊलींचे गोल तर तुकोबांच्या पालखीचे उभे रिंगण. दूध उत्पादकांची सातत्याने आबडच. दरामध्ये कपात. अनुदान बंद. व्यवसाय आतबट्ट्यामध्ये. कृष्णेची पातळी 2 दिवसामध्ये फुटाने वाढली. 3.7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून कोयनेमधून 1050 तर अलमट्टीतून 1,780 क्युसेक विसर्ग. सातारा जिल्ह्यातील धरणे हे 60%वरती. कोयना, कन्हेर, उरमोडी धरणामध्ये विसर्ग सुरू असून पाण्याचा प्रश्न मिटला. मराठीचा अभिमानच, मात्र भाषेच्या आधारावरती गुंडागिरी खपवून घेणार नाही. मुख्यमंत्र्यांचा इशारा. जय गुजरातवरून एकनाथ शिंदेची पाठराखण. शक्तीपीठ महामार्गाबाबत शेतकऱ्यांची चर्चा करूनच निर्णय घेऊ. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, शेतकऱ्यांची इच्छा असेल तरच चंदगडमधून शक्तीपीठ महामार्ग होणार. आता पूर्ण बायोमेट्रिक तपशील भरलेला आधार क्रमांकच वैध. UIDAI कडून नवे स्पष्ट नियम जारी. सर्व दाखल्यांसाठी मुद्रांक शुल्क माफ करण्यात आलेला असून महसूल मंत्र्यांची विधानसभेमध्ये घोषणा केलेली आहे. विद्यार्थ्यांना आता मिळाला मोठा दिलासा. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा.